खऱ्या गरजूंना, ज्यांना खरी अन्नाची गरज आहे, या खऱ्या बेघर, निराधार, निराश्रित बेघर बांधवांना आज या ठिकाणी भोजन सेवेचा आनंद दिला जातो आहे। त्याबद्दल वणी येथील आदरणीय श्री ॲडव्होकेट कुणालभाऊ चोरडिया व चोरडिया परिवार वणी यांचे नंददीप फाउंडेशन यवतमाळ शतशः आभारी आहे। पाहत रहा संपूर्ण व्हिडिओ। आणि ही भोजन सेवा संपल्यानंतर एक छान सुंदर सह्याद्री तथा दूरदर्शन जिल्हा प्रतिनिधी आदरणीय आनंद कसंबे यांनी तयार केलेला लघुपट, नंददीप फाउंडेशनचा लघुपट आपल्याला पाहावयास मिळणार आहे। नंददीप फाउंडेशनचे कार्य कसे चालते, कसे पुढे जात आहे आणि ही बेघर बांधवांची झालेली लोक चळवळ, यासाठी आपण पाहत रहा। नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, समर्थवाडी, नगरपालिका शाळा क्रमांक 19 यवतमाळ। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ही सेवा अनेक जणांपर्यंत पोहोचेल, अनेक गरजूंना मदतीचा हात होईल आणि नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे लोक चळवळ उभी होईल। आदरणीय चोरडिया सर वणी यांनी नुकतीच भेट देऊन बेघर, निराधार, निराश्रित बांधवांचा उत्साह वाढवला, त्याबद्दल चोरडिया सरांचे मनापासून आभार। पाहत रहा नंददीप फाउंडेशन यवतमाळ। जय हिंद, जय गाडगे। पुढील व्हिडिओ नक्की पहा। हे सृष्टीच्या निर्मात्या, नको तुझा घोडा, नको तुझी गाडी, नको तुझा चिरेबंदी वाडा, नको तुझे अंबर, तारकांचे झुंबर, फक्त 2 वेळेच्या अन्नाचे 4 घास दे, आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला 1 छप्पर दे, 1 छप्पर दे। प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता। खरं तर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे। आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने, आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे। व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण। आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने, हेटाळणीने बघत आलेलो आहोत। खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते। मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो।